वाजवा माय बापा अरे फुकट दिला फुकट देवे दिला देह शरीर उत्तम चांगले टाळी 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 याच देही खरे देवाचे भजन राम भजन को दिया कमल मुख टाळी 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 लखनौऱ्यांची गिरकी मारे यही फल पाया आपू चाहत का मानव दे नान तुझिया काया किया सुख से गोया नाम जमाना गोया काया किया सुख से गोया नाम जमाना गोया आले मोबाईल देऊन आली तो हे जचे त्याला अडचणी असत्या झाकली मूठ हा माझ्याकडे बघा फुकट दिला फुकट ऐका महाराज खरंच सांगू का विनोद म्हणून बोलत नाही माणसाला चांगल्या शरीराची किंमत कळत कळत उगत त्याला कुलूप ढिलं करा देवानं कुलूप ढिलं करा त्याला जर म्हणलं कुठं म्हणला मारुतीच्या पाया पडायला चालू चांगला होता तेव्हा मारुतीला राणी दाखवायचा विठाला असं सांगत नाही मुद्दा डोक्यात ठेवा ज्यानं दिले त्याचं भजन माझ्या जनाबाईनं जेने हा जीव दिला दाना तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे हा जीव दिला दाना तयाचे करीन चिंतन गायन गुण तयाचे बस जेने हा जीव दिला दान जेने हा जीव दिला दान तयाची करीन चिंतन बस ज्यानं दिलंय त्याचं भजन आणि जुन्या काळात जात होतं काय होतं आणि जात्याला काय असतंय खुटा खुंटा आता महिला मंडळाला विचारा विनोद नाही महिला मंडळी जात्याचा खुंटा हलवून बघावा का डायरेक्ट फिरवावा हा हलवून बघावा डायरेक्ट जर फिरला तर 32 ला 32 राजीनामा विनोद नाही जनाबाईनं खुंट्याला हात लावा खरं भजन देवाला सांगायची गरज न सांगता तुम्हा कळो येते अंतरे विश्वी विश्वंभर परिहार तिर लगे न सांगता खडे अंतरीचे गुज आता तुझी लाज तुझ दिवा देव चतुर कानोनी अंतर वरते तैसा चतुरा तो त्याला काय कळत नाही मुंगीच्या पायातलं कळतोय महाराज जनाबाईनं खुंट्याला हात लावाव आणि जनाबाईनं म्हणाव सुंदर माझे जाते गे फिरते बहुत सुंदर माझे जाते गे फिरते बहुत गाऊ कौतुकत हे रे बाळा विठ्ठला होव्या गाऊ कौतुकत हे रे शिव शिव दोन्ही खुंट गे प्रपंचाचे नेटे गे शिव शिव दोन्ही खुंटे गे
मी हे जुनं सांगालोय महाराज. आता काल पुरा एका बाईनं जात्यावर काय म्हणलं नामदेव महाराज, आंब्याचा गरस कशाचा पाणी घालून केला ना असं माझ्या ठकीला का नवरा मिळाला गांजा खस गुरगुर गुरगुर. त्याच्या पुढची काय म्हणू लागली, आंब्याच्या गा झाडाखाली बंधू माझा दारू काढी. बाबू म्हणलं दिशी घातबटी कुण्या मेल्यानं केली साडी आली पोलिसाची गाडी गुरगुर गुर. म्हणलं आता कोण चाडी करी. त्याच्या पुढची ती वेगळंच म्हणू लागली, आंब्याच्या गा झाडाखाली दारूचा गा सुटला घालून बंधू माझा पैलवान पोलिसांना हल्ला कन कन. म्हणलं पहिलवानाला पोलीस कसा मारीन. विठाला विठाला. आता ते जनाबाईचं भजन रात्र न कळे आठवण आठव दिन रजनी हाची माझी मदत झाली. ऐका जनाबाईचं भजन आहे. जनाबाईनं पुढे म्हणावं, पंढरी हे माझे माहेर साजने ओविया कांडणी गावो गे. जनाबाईनं असं म्हणलं की देवानं तसंच म्हणायचं. गौरव भाऊ, पंढरी हे माझे माहेर, देवानं तसंच म्हणायचं. जनाबाईनं पुढे म्हणायचं, राही रखमाबाई सत्यभामा माता. जनाबाईनं असं म्हणलं की देवानं तसंच म्हणायचं. राही रखमाबाई सत्यभामा माता. कुणाची कुणाची खरं सांगा, तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? आता घरी जायचं दार वाजवायचं. तैनं तिकून यावून तुम्ही इकून जावं. तुम्ही म्हणायचं आई, त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई. अरे स्वतःच्या बायकोला कुणी आई म्हणेल का? पिरतीची या बोला नाही पेच पाड आणि भलं तैसे गोड करून घे. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल, एवढा मोठा गतीर भरता प्रभू साक्षी जेने हे विश्व म्या बोलविल्या चाले हे शरीर एवढा मोठा. राही रखमाबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणली, देवा काय पाहता 10:30 वाजत आले. मंदिरात पुजारी आले असतील, ब्राह्मण आले असतील, बडवे आले असतील, लवकरात लवकर जा, माझ्याकडे लक्ष द्या. गडबडीनं देवानं दागिने तिथंच, पितांबर तिथं, शेला तिथंच, जनाबाईच्या पर्णकुटीवर. आणि जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली. काय घेतली? आपल्या इकडे वाकळ म्हणजे गोजड, काही ठिकाणी बदग. किरण महाराज, मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एका बाईला म्हणलं ताई अंगावर घ्यायला काय आहे का? ती बाई म्हणली बदग देऊ का? म्हणलं बाबा बदग म्हणजे काय, हानीतीत का काय? मला नगर बाबा म्हणलं. त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळालं ह्या गोजरीला बदग म्हणते. विढाला विढाला. आता ती गोदड आत्राय नरम पांघराय गरम, बांधून ठेवली तर भरम आणि चोरून नेणाऱ्याचं करम. आता ती गोदड खांद्यावर घेतली. उभा कसा राहिला विठेवरी पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला. पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला. उभा कसा राहिला. भगवान परमात्मा इथेवर उभा. 2-4 पुजारी आले, दागिने नाहीत, पितांबर नाही, शेला नाही. पुकार केली. म्हणले मंदिरात देऊ नाही, भूत आहे भूत. एकही पुढे जाई ना, पुकार केली. ऐका हो ऐका, वाट्यावर बसल्याले पाय सरळ करा. मोकळे पाय सोडलेत, मोकळे. पटांगण वाटाले त्याला, पटांगण जसे काय सभेलाच बसलेत. सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो. खप पायवर घेतले बघा. देवाचा शेला चोरीला गेला हो. देवाचा पितांबर चोरीला गेला हो. काही बाहेर बसली होती तंबाखूला चुना लाई पटांगणात. बसल्या बसल्या म्हणू लागले सका तात्या. दुसरा म्हणला का भिका तात्या. अरे कुणा हल्ले असतील म्हणला. त्याच्यातला एक म्हणला महाराज लोकांचं काय खरं आहे, काकत भोपळा दिस मोकळा. नक्की त्या जनाबाईनं हल्ले असतील. पहाट आले, माझ्या जनाबाईच्या इथं शेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडली. लक्ष देऊन ऐका, चांगला माणूस चुकीच सापडला. मयूर महाराज, वाईट लोक आपल्या जिभीचं पारणं फेडल्याच्या वारात नाही. म्हणून चांगल्या माणसानं 2 गोष्टी सांभाळावं. किती किती कोणत्या? तंबाखू चुना, त्याचं वागणं निक्का असावं.
आणि त्याचं भजन पक्का असावं. वागाय निक्का भजनात पक्का तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. वागाय लुच्चा कळाला की पोपटासारखं बोलायचं पण 1000 रुपये करायची. वागाय लुच्चा भजनात कच्चा तो यमाचा सक्का भाचा. टाळी वाजवा जरा. सक्का भाचा. अरे त्याला काय कळत नाही, माझ्या जनाबाईचं वागणं सांगत नाही. भजन किती पक्क होतं. ज्ञानोबाराय योग्याची, साधकांचा, कैवल्याचा, उभारीला ध्वज, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. तू तो ज्ञानाचीच मूर्ती. ज्या ज्ञानोबारायाचा एवढा अधिकार. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. अभंग बोलता बोलता, अभंग बोलता बोलता रंग कीर्तनी भरला रंग. प्रेमाची ने छंद विठ्ठल नाचू लागला. प्रेमाची ने छंद विठ्ठल नाचू लागला. विठ्ठल नाचू लागला. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे देऊ नाट्य पांडुरंग. काय ताकद आहे ज्या ज्ञानोबारायाचा एवढा अधिकार. जनाबाईनं फळावर चाल सांगाव. माझ्या जनाबाईवर चोरीचा आळा आला, लक्ष दे नाही का. हाताला धरलं आणि जनाबाईला सुळावर द्यायचं, सुळावर द्यायचं ठरलं. माझ्या जनाबाईनं सांगितलं आयुष्यभर या देवाची सेवा करून मला जर सुळावर जावं लागत असेल याला देव कोणी म्हणणार नाही, याला देव कोणी म्हणणार नाही. माझ्या जनाबाईनं डोक्यावरचा पदर काढला, कमराला खोचला. जनाबाई देवाला बोलू लागली, अरे इठ्या मुळ माईच्या कारत्या. अरे विद्या मुळ माईच्या तुझी टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी. अरे जनाबाई देवाला बोलू लागली, हे तुझे गेले मडे तुला पाहुनी काल उभी राहुनी अंकनी शिव्या देती दासी झाली. टाळी टाळी टाळी. तेव्हा तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. सांग काय केलं त्या बळीराजाने, त्याला तू पाताळात घातलं. दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री सुदामदेव कुठबर पोयासाठी गाव सोनी याचा दिला. चोरट्यांचा बहुमान वाढविला. चोरटावाल्या कोणी केले रामायण रामा. कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवान तो कर्ण त्याचा तो अपमान केला. टाळी टाळी. धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. क्या बात है. आबाजी, आबाजी, बाबाजी का नाही, झोपून ऐकाले, झोपून ऐकाले. झोपू द्या, झोपू द्या. इथं झोपलं ही बरं आहे, घरी झोपण्यापेक्षा. माझ्याकडे लक्ष द्या. देव थरथर कापू लागला. कोण? पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. जनाबाई देवाला म्हणू लागली, तुझी रांड कुणाची? त्याची मुर्दा का? तुझी रांड तुझे गेले काय शिवेत ताकद आहे. तुका म्हणे खरी सेवा भय काय त्याच्या जीवा. माझ्याकडे लक्ष द्या. ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचे त्या सुळाचं पाणी झालं. काय झालं? काय झालं? उत्तर द्या लवकर.
माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का? लवकर बोला. भीती वाटली का? भय वाटलं का? चिंता वाटली का? काय कारण? घडली सेवा समर्थाचे घडलिया समर्थाचे घडलिया समर्थाचे घडलिया आता भय नाही ऐसे वाटे देवा घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता भय नाही ऐसे वाटे देवा घडलिया सेवा समर्थाचे घडलिया सेवा समर्थाचे समर्थाचे. भीती वाटली? भय वाटलं? चिंता वाटली? कारण घडली या सेवा कुणाची? समर्थाची. आता काही तरुण मंडळी काही बाहेर बसून ऐकाली, काही आत बसली. थोडक्यात बोलतो, सेवेला फार महत्व आहे. तुम्ही देशाची करा, तुम्ही राष्ट्राची करा, तुम्ही गोमातेची करा, तुम्ही धर्माची करा, तुम्ही मायबापाची करा, तुम्ही साधू संतांची करा, तुम्ही शास्त्राची ग्रंथाची सेवा करा. लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. सेवेला फार किंमत आहे. आता आमचे मयूर महाराज तुमचं झालंय? होईल. दमधरा दमधरा, धीरे से बजाना, हळूहळू ढाळी ढाळी. तो का म्हणे येथे नचले अनुभवी गोडी. किती किंमत आहे तुम्हाला. मृदंगीची बायको मृदंगी, मृदंगीची बायको मृदंगी. त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका, म्हणलं धुमाकून ठोका. किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला, माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा, म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे, किंमत आहे हो. डॉक्टरची बायको, कंडक्टरची बायको, सरपंचाची बायको, थोडं बोलत आहे, सरपंचाची बायको, पेताड्याची बायको. हा म्हणा की पेताडी. अरे वाईटाला कोणीच किंमत देत नाही, आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत. पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा. सद्गुरू जोग महाराजाची, सद्गुरू मोतीराम महाराजाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. फार सेवेला किंमत आहे. घडली सेवा कुणाची? समर्थाची. समर्थ कुणाला म्हणा? म्या बोलविल्या युध बोली, म्या चालविल्या श्रूय चाली, म्या हलविल्या प्राण हले रोजे गाशी जाळीचा. काय सांगाव भारा. दड 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 मला सोडला आणि काळा बापुडे अरे शिवनाम शीतळ मुखी शिंपा. बस असा समर्थ हो. नुसता नावाचा नाही, पोटासाठी याची चेनी आणि तोंडी म्हणे मी राजा. एकाला म्हणलं तुमचं नाव काय, म्हणला गंगाधर, अंघोळ नाही महिनाभर. काय हंडगाला. एकाला म्हणलं तुमचं नाव काय, म्हणला प्रकाश, दिवसा बॅटरी घ्यावं लागते, प्रकाश कुठं आहे. हे तरी बरं आहे किरण महाराज. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय, म्हणली निर्मळा, आणि घरादारला बुर्रा आला, महिन्याला एकदा झाडी ती. काय निर्मळा. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय, म्हणली शांताबाई, आणि शेजारीला भांडल्याशिवाय करमत. अरे नाव बी कसं पाहिजे. नानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, टाळीवर कळा. नावात काय ताकद आहे. त्याचं नुसतं नाव घेतलं, काळाची ताकद नाही, जग त्याच्या ताब्यात आहे, काळ त्याच्या ताब्यात आहे. असा समर्थ घडली या सेवा समर्थाची. मग तुकोबाराय म्हणतात, म्हणा एवढा मोठा त्याची सेवा घडली, तू एक काम कर. आता माझ्या मन धरावा निर्धार, आणि आता माझ्या मन धरावा निर्धार, माझ्या मनी धरावा निर्धार, आता माझ्या मनी धरावा निर्धार, आता माझ्या मन धरावा निर्धार, आता माझ्या मन धरावा निर्धार, आता माझ्या मनी धरावा निर्धार, आता माझ्या मनी धरावा निर्धार. कीर्तने अंतर पडावे, पडावे, अंतर
निर्धार निर्धार क्या बात है ईमानदार मला ढिलं जमत नाही आम्हाला ताल लय पक्का आहे आणि तुम्हाला विनोद म्हणून सांगणार ज्याचा ताल पक्का आहे त्याच्या आयुष्यात हाल होत होत नाही तर बरेच कीर्तनकार म्हणतात मयूर महाराज मग कीर्तन लय रंगलं होतं भजन्यानं पाळलं तू का गांजा बाडा गेलतास ही कुस्ती आहे का तू नुसतं पाकिटच घालायस का ऊर्जा लागते ऊर्जा विनोद नाही ऐका अरे परमार्थातही ऊर्जा लागते आणि संसारातही ऊर्जा लागते टाळी वाजवा कळाला खबर सांगतात मनाला ए मना त्याची सेवा घडली एक काम कर आता माझे मनी धरावा निर्धार परमार्थात मन ताब्यात लागते काय लागते काय लागतं तो कबरा बऱ्याच ठिकाणी म्हणतात काय काय करी तू या मना काय काय करी तू या मना परीन ऐके नारायणा परीन ऐके नारायण करणे त्याची क्रिय विवेचना नेहुनी पत्ताना आता कोठे धावे एक तत्व नाम दृढधरी मना एक करी म्हणे मी जाईल मना सज्जना भक्ती पंथ्याचं जावे तरी तशी रेण पावी जन सभावी त्यांनी निंदे ते सर्व सोडणे द्यावे ज्यांनी म्हणते ते सर्व भावे करा कुणाच्या अंगातील लोक मी एका ठिकाणी असं म्हणलं किरण महाराज एका गड्याच्या अंगात आलं ते जेव्हा उठलं आहा ओहो नका नका हुशार माणूस होता आमच्या किरण महाराजासारखं जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आल्यानं म्हणून लागलं सोडा 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 किरण महाराज म्हणे कमून 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 ते म्हणला बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या लोक म्हणतात त्याच्या अंगात देव खतरा येते बेसरमीच्या भोका राहणार विडाला विडाला ठेवा अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्ता शिरल्याला देव निघत नाही निघत नाही काय ताकद आहे तू खबर आहे मनाला म्हणतात आता माझे मनी धरावा मनाजी पाटील हे गावीचा विश्वास धरू नका त्याचा घात करेल नेमाचा पाडील भाषे अलोरायाचा दोषी होरा ऐकता परमार्थ करत असताना मन ताब्यात पाहिजे आता तुम्ही सगळे माझ्याकडे लक्ष द्या माशी कुठेही बसल माशी कुठे बी भाजीवर बसल ताकावर बसल दुधावर बसल दह्यावर बसल पाण्यावर बसल इस्तवावर बसली की तद्धामम परम जीवनात संपलं तसं मन कुठेही जाईल भलं ती असावे धावे साई रात मन चंचल कुठेही जाईल पण देवाकडे येणार आणि आलं तर परत माघारी घेत नाही म्हणून खबर म्हणतात आता माझे मनी धरावा निर्धार तुका मने म्हणा सांगतो टाळी 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 साखर तोंडात घाला पण कारखाना जवळ आहे का टाळी वाजवा टाळी योग्य प्रमाण महाराज तो का म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिवसेंदिवसे झोपा टाळी वाजवा निर्धार
आता निर्धार कसा असावा एवढा दृष्टांत सेवा समाप्त. सर्व बसून टाळी वाजून भजन करा. विढाला विढाला. निर्धार कसा असावा माझ्याकडे लक्ष द्या. राज्यात छत्रपती संभाजी महाराजासारखा. माझ्या संभाजीराजाला औरंगजेबानं पकडलं. संभाजीराव पुन्हा पकडलं. या ना मांडी घाल सरळ बास असं. हे दिसा इतकाली बनलं या गाव. एका गावात मला एवढंच भेटलं जी हरी कुठं आहे डाव. मला आम्ही का पत्ते खेळाला का काय. मी त्या लेकराला सहज म्हणलं सांग बरं म्हणलं तुझा जन्म कधी झालाय. ती म्हणे शुक्रवारी. नामदेव महाराजांना गपची बसाव का नाही. ते मला म्हणे महाराज तुमचा कधी झाला. मी रविवारी. मला म्हणे हेत मूर्ख आहेत नालायक आहेत. म्हणलं कसं काय रविवारी तर सुट्टी असते ना. वा हे लेकरं इतके हुशार आहेत. म्हणून तुमच्या पाया पडतो. तुम्हाला बंगला बांधता आला नाही तर बांधू नका. तुम्हाला शेती घेता आली नाही तर घेऊ नका. तुम्हाला गाडी घेता आली नाही तर घेऊ नका. जन्माला घातलेल्या लेकरेला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. काळाची गरज आहे. विढाला विढाला. संभाजीराजाला औरंगजेबानं पकडलं. बोल संभाजी. स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार. राज्य संभाजीने सांगितले ये भेणारी अवलाद नाही. चल हात. त्याची पोर आम्ही. टाळी वाजवा. टाळी. मराठ्याची पोर आम्ही नाही भिणार मरणाला. मराठ्याची पोर आम्ही नाही भिणार मरणाला. सांगून गेला तसं सारी अवघ्या विश्वाला. गेला तसं सारी अवघ्या टाळी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. ज्ञानोबा तुकाराम. मराठ्याची पोरं नाही मरणाला. मराठ्याची पोरं नाही मरणाला. जोरात वाजवा. भेणारी अवलाद नाही. चल हात. औरंगजेबानं विचार केला. दिसा इतकं आहे पण जातवा नाही. मयूर महाराज दिसा इतकं आहे पण तुम्हाला जातवानं खैर भांड कळतंय ना. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल आपल्या गावठी गाईला वासरू सोडू नका. गावरान गाईला वासरू सोडायचं. सकाळी तांब्या घ्यायचा आणि दूध काढायला जायचं. एका लातत मालक एकीकडे आणि तांब्या एकीकडे. ह्याला जातवान म्हणते. जातवान ते खैर भांड. जिरसी. ती गाय जर आलडली वाटते कोणतरी मेलय घरात इमानदारीनं. त्या गाईला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या. ती गाय उभा राहिल्या म्हणते चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. ती गाय जितकं पाणी पिते तितकं दूध देते आणि जितका माल खाते तितकं शेण टाकते. विनोद नाही. ह्याला खैर भांड म्हणायचे. खैर भांड. म्हणून माझी विनंती आहे जर्सी गाईचं दूध लेकराला द्यायचं. मायबाप विनोद नाही. ऐका खानदानी आहे. पकडा.
पकडा पकडलं माझ्याकडे लक्ष द्या उकळतं पाणी बोट तुटेल इतकं माझ्या राजाच्या अंगावर टाकलं अंगावरला चमडा काढला लक्ष देऊ नाही का शरीर थाड 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 उडत होतं 42 दिवस पूर्ण झाली माझे राज्य मरत नव्हते औरंगजेबानं सळया तापिल्या आणि माझ्या राजाच्या डोळ्यात ठासकर खुपशिल्या राजाची दोन्ही बुबळ बाहेर पडली पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला धर्म नाही सोडला महाराज एक वाक्य बोलतो माझ्या राजानं धर्म नाही सोडला म्हणून आपल्या मंदिराला कळस आहे आणि आपल्या दारात तुळस आहे आणि माझ्या माता माऊलीच्या कपाळाला कुंकू आहे पुढचं वाक्य आहे का संभाजी राजानं धर्म नाही सोडला म्हणून 500 वर्षांनंतर का होणार परी राम मंदिर झालं छत्रपती संभाजी महाराज की कस काय ऊर्जा झाली का नाही ऐका मी म्हणणारच आहे पण माझ्याकडे लक्ष द्या ज्या दिवशी माझ्या राजानं धर्मासाठी देह बलिदान केला त्या दिवशी पदवी मिळाली शेपटी लावली त्या दिवशी पदवी मिळाली सगळ्यांना जोरात म्हणायचे जोरात संभाजीराव मांडी घाला नाव धर्म नाही सोडला म्हणून तुमचं संभाजी नाव पडले संभाजी राजानं जर धर्म सोडला असता रमिला भिष्मिला पुढचं बोलत नाही ऐका विनोद नाही ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केला सगळ्यांना जोरात म्हणायचे सगळ्यांना त्या दिवशी पदवी मिळाली छत्रपती संभाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे अरे महादेव अरे अरे महादेव अरे अरे महादेव धर्मासाठी देह बलिदान पण धर्म सोडला असा निर्धार आता माझी मनी धरावा निर्धार सगळ्याला माहिती आहे आता टाइम होत आलाय गंधमादन नावाचा वानर कुंभकर्णानं पकडला कुणी पकडला कुंभकर्णानं गौरव भाऊ त्याच्या अंगाचा सुगंध येऊ लागला कुणाच्या वानराच्या ते वानर मुठीत बसलं केवढी मोठा असेल महाराज कुंभकर्णाच्या मुठीत त्याच्या अंगाचा सुगंध येऊ लागला विचारलं बाळा तुझ्या अंगाचा सुगंध यालाय आमच्या लंकेत सगळीच बिवडी त्याला सप्ताही कळाना झिंग गाठ म्हणाली अरे तुझ्या अंगाचा सुगंध यालाय बाळा तू कुणाचा ते म्हणलं रामाचा हा महाराज लई चांगला आहे हो आपल्यावर जर अशी पाळी आली तर कुणाचा रामाचा त्याला विचारलं बाळा तुला 4 दिवस जगायचंय तू रावणाचा म्हण कुणाचा म्हण रावणाचा ते म्हणला मी कलियुगातला जर असतो एका मिनिटात पलटी हल्ली असती म्हणला पण मी खानदानी ह्याच्याला हात वानर मुठीत होत रामाचा का रावणाचा रामाचा म्हटलं की त्यानं मूठ दाबायची देह जावो पांडुरंगी ऐका रामाचा का रावणाचा ऐका रामाचा म्हटलं की मूठ दाबायची रक्ताच्या धारा बाहेर यायच्या ते वानर रामाचा म्हणूनच मेलं पण रावणाचा म्हणून नाही मेलं रावणाचा नाही म्हणून मेलं असा निर्धार आता माझे मनी धरावा चिंतनी अंतर चिंतने तद्रुपता काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एखाद वासी गंगा स्नाने एखाद आहा देवाच्या पूजने बस प्रदक्षिणा दयाच्या चिंतने निर्शेल काय नो हे केले करशील तरी नो हे काही राईचा डोंगर बस चिंतने अंतर न पडावा महाराज फायदा येथे नाही झाली कोणाची मिरास आल्या याचं कास कृपेशिशी 3रं चरण आहे दिन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो
हे गोलिया देखो नैया ला 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 ला. म्हणून महाराज शेवटच्या चरणा सांगतात तुका म्हणे येथे नाही तुझे परी तुका म्हणे येथे नाही तुझे परी तुका म्हणे नाही तुझे परी तुका म्हणे नाही तुझे परी तुका म्हणे येथे नाही तुझे परी तुका म्हणे येथे नाही तुझे परी तुका म्हणे नाही तुझे परी तुका म्हणे नाही तुझे परी राया रंग सरी देवा पायी राय रंग तरी देवा ताळ्या का बाजू राया रंग सरी देवा पायी आता माझ्या मधी धरवा निर्धार आता माझ्या मधी धरवा निर्धार आता माझ्या मधी धरवा निर्धार आता माझ्या मनी आता माझ्या मनी आता माझ्या मनी चिंतनी अंतर ना पटावा आणि अंतरा पडावा अंतरा टाळी 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 चिंतनी अंतर न पडावा न पडा चिंतनी अंतर न पडा झोपा टाळी वाजवा तुकावराय सांगतात एवढा मोठा आहे त्याची सेवा घडी म्हणून तुका म्हणे येते नाही तुझे अरे राया रंका सरी दीन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो राजा असो रंका असो कोणी असो महाराज कीर्तन सुटलं आमचे तुमचं नाव काय सुनील भाऊ काकानी काही कास नाही माझ्याकडे लक्ष आहे जगात 33 कोटी देव आहे पण पायाचं दर्शन फक्त पंढरपुरात आहे तुम्ही कुठे
पण त्याचे पायी घाला मिठी बोलन घे भावा एकासाठी खांदावा आहे समचरण दृष्टी विठीवरी ते माझी हरी आता कुठे धावे तुझे चरण महाराज पायाचं दर्शन फक्त पंढरपुरात आहे म्हणून महाराज सांगतात तू का म्हणे ते येते नाही तुझे बरी राया रंकासरी देवा पायी सकाळाशी येथे यारे खटनट यावे यशागनी काती सत्य लोका नेली नाही का त्याच्यापाशी कुणी जा पुंडलिक रायानं वर दिला मूड पापी जायचे तैशी उत्तरी काशे नाता माझे मनी धरावा चिंतनी अंतर न पडावा यथामध्ये धावत्या यगात अभंगाचा भावार्थ झालाय एखादा शब्द चुकीचा गेला असेल माझ्याकडे बघा करविली तेशी केली कट कट वा घोडी का नीट देव जाणे जे चुकीचं असेल मला द्या आणि चांगलं असेल ते सद्गुरूचं असेल तुम्ही घेऊन जा म्हणून झालेली सेवा सद्गुरू झोक महाराज सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू नामधारक गुरुवरे मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि जाता जाता 3 गोष्टी डोक्यात ठेवा तरुण मंडळी किती मांडी घाला बरोबर मांडी घाला सोडले किती ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा गावरान गाय गावठी गाय बरं काय ती जर्सी नाही ती तुम्ही धंद्यासाठी करा पण आपल्या घरात दारात लक्ष्मी असावी म्हणून आपल्या कोट्यात गाय असाव आणि घरात मायबाप असाव दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा कोण सांभाळा मायबाप विसरू नको रे आई बापाला झिजविल जाणे काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रंगेल्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया तुला मिळेल बंगला गाडी सगळं मिळेल मोटरसायकल शेती वाडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा मग मिळल्यावर कशाला म्हण तुस देवा देवा बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी नंतर तुझे वाया काया जिजवून तुझ्या शिलावर धरणी सुखाची छाया रंगेल्या मिळणार नाही आई बापाची माया मिळणार नाही आई बापाची माया मिळणार नाही बापाची माया आई बापाची सगळं मिळेल गेलेले मायबाप मिळणार बाजीरावांना ही बाजीरावांना आमच्या संस्थेत एक बाजीराव नाना दिली आमचे सद्गुरू मृदंग महर्षी वैद्य बाबा म्हणायचे मृदंग महर्षी सद्गुरू वैद्य बाबा नानात नाना बाजीराव नाना आणि बाकीचे नाना करतात नाना संस्थेचं आमच्या वैभव होतं महाराज सद्गुरू मोठी बाबा चौधरी कपड्याला डाग नव्हता रांगालाही डाग नव्हता टाळी वाजवा चिमोकी मूर्ती दिसायची महाराज काय आमचे भोले बाबा असतील वैद्य बाबा असतील आमचे रामचंद्र बाबा बोधे गाता मूर्ती आता ज्यांचा हयात आम्हाला आशीर्वाद आहे शांती ब्रह्मा आमचे गुरुवरी मारुती बाबा कोरेकर मला वाटतं ज्याला ज्ञानोबारायाचं दर्शन व्हावं वाटते त्यांना आळंदीला जावं माझे शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर त्यांचं दर्शन घ्यावं नक्की ज्ञानोबारायाचं दर्शन होईल तुम्हाला सेवा समाप्त एक वाक्य बोलतो तुम्ही सगळे हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून नक्की तुम्हाला सद्गुरू मोठी बाबा कृष्ण माऊली महाराज आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील हातवर करा सरळ वाट्यावर बसलेले सरळ तिकडं हातावर वर सरळ हा खाली ठेवू नका बघा चहा पिऊन येतो बारकुमार जय बारकुमार जय बारकुमार हरि जय देव बारकुमार जय बारकुमार
रुबार कुमार जय रुबार कुमार जय रुबार ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली